नमस्कार श्रोतेहो. आपलं आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलवर मनःपूर्वक स्वागत. आज आपण भगवद्गीतेतील एक अत्यंत गूढ, तात्विक आणि जीवनाला दिशा देणारा अध्याय शिकणार आहोत. अध्याय 13वा. क्षेत्र, क्षेत्रज्ञ, विभाग योग. हा अध्याय ध्यान, आत्मज्ञान आणि आत्मा, शरीर यातील फरक समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अध्याय 12 मध्ये आपण भक्तीचा सुंदर मार्ग पाहिला. पण आज कृष्ण अर्जुनाला मी कोण आणि शरीर कोण हा अतिशय खोल प्रश्न समजवतात. हा अध्याय आपल्याला स्वतःला ओळखण्याचं ज्ञान देतो. कृष्ण सांगतात, तू शरीर नाहीस, तू आत्मा आहेस. शरीर म्हणजे क्षेत्र आणि आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ. चला तर मग अध्याय 13ची अद्भुत यात्रा सुरू करूया. अर्जुन कृष्णाला अत्यंत नम्रतेने विचारतात, हे प्रभो, क्षेत्र म्हणजे काय? क्षेत्रज्ञ कोण? ज्ञान म्हणजे काय? आणि ज्ञेय म्हणजे काय? हा प्रश्न म्हणजे जणू आत्मज्ञानाच्या दाराची किल्लीच. आपल्या सर्वांच्या मनातही असाच प्रश्न येतो. शरीर कोणाचं? शरीर बदलतं, पण आतला मी कोण? आत्मा कुठे आहे? आणि जीवनाचं खऱ्या ज्ञानाचं स्वरूप काय आहे? कृष्ण या खोल प्रश्नाचं अत्यंत स्पष्ट आणि दिव्यपणे उत्तर देतात. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, अर्जुना, हे शरीर म्हणजे क्षेत्र, म्हणजेच एक मैदान. जसं शेतकरी शेतात काम करतो, तसा आत्मा शरीराचा वापर करून कर्म करतो. आणि या शरीरात राहणारा, त्याला जाणणारा जो आहे, तो क्षेत्रज्ञ म्हणजेच आत्मा. हा भेद समजणं हा अध्यात्माचा पाया आहे. कृष्ण भगवान पुढे सांगतात, शरीर बदलतं, बालपण येतं, तरुणपण येतं, वार्धक्य येतं, विचार बदलतात, भावना बदलतात, बाह्य परिस्थिती बदलते. पण ज्याच्या आतून हे सर्व घडताना तू पाहतोस, तो आत्मा आहे. आत्मा न बदलणारा, शाश्वत आणि निर्मळ आहे. मी मन नाही, भावना नाही, शरीर नाही, मी आत्मा आहे. हा अनुभवच खरा जीवन परिवर्तन करतो. कृष्ण भगवान शरीराचं सुंदर आणि वैज्ञानिक वर्णन करतात. शरीर म्हणजे काय? एक पंचमहाभूतांनी बनलेला देह, ज्यात पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे सर्व आहे. दुसरं इंद्रिय, ज्यात पाहणे, ऐकणे, चाखणे, स्पर्श, वास हे येतं. तिसरं आपले जे असते मन आणि बुद्धी. चौथा अहंकार, मी हे करतो असं मानणारा भाग. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावना, इच्छा, द्वेष, सुख, दुःख म्हणजे शरीर. भगवान पुढे सांगतात, हे सगळं क्षेत्रमध्ये येतं. हे बदलतं, वाढतं, नष्ट होतं. भगवान कृष्ण 20 पेक्षा जास्त गुण सांगतात, जे ज्ञान मानलं जातंय. एकदम सोप्या भाषेत खऱ्या ज्ञानी व्यक्तीचे गुण सांगतात. ज्ञानी व्यक्ती कोण? तर ज्यामध्ये नम्रता आहे, अहिंसा आहे, सत्य आहे, क्षमा आहे, साधेपणा आहे, इंद्रिय निग्रह आहेत, विनम्रता आहे, गुरुसेवा आहे, स्वच्छता आहे, स्थिरता आहे, आत्मशांती आहे, वैराग्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं अहंकाराचा पूर्ण अभाव आहे. असा व्यक्ती जो खरा ज्ञानी आहे. कृष्ण सांगतात, जो आपल्या जीवनातून अहंकार कमी करतो, मन शांत ठेवतो आणि सत्याला स्वीकारतो, तोच ज्ञानी आहे. ज्ञान म्हणजे पुस्तकं नव्हे. ज्ञान म्हणजे जीवनाला पाहायची दृष्टी. भगवान पुढे म्हणतात, अर्जुना, ज्याला जाणायचा प्रयत्न करायचा आहे, तो आहे परमात्मा. परमात्म्याचे वर्णन अतिशय दिव्य आहे. तो सर्वत्र आहे. तो सर्वांना आधार देतो. तो ना जन्मतो ना मरतो. तो प्रकाशाचा प्रकाश आहे. तो सर्व हृदयात वास करतो. तो सर्वांना नियंत्रित करतो आणि सर्व प्राण्यांमध्ये समान आहे. कृष्ण भगवान सांगतात, अर्जुना, हा परमात्मा अंतर्बाह्य उपस्थित आहे, पण इंद्रियांना दिसत नाही. भक्ती, ध्यान आणि शांत मन यातूनच परमात्म्याचा अनुभव होतो. पुढे भगवान एक सुंदर उदाहरण देतात. शरीर हे वाहन आहे आणि आत्मा हा त्याचा चालक आहे. वाहन जरी खराब झालं तरी चालक मरत नाही. तसंच शरीर जरी नष्ट झालं तरी आत्मा शाश्वत राहतो. आत्मा न जन्मतो, न मरतो, न बदलतो, न थकतो आणि नष्टही होत नाही.
ही समज आपल्याला मृत्यूचा, हानीचा, भीतीचा सामना करण्याची ताकद देते. आपण जे काही अनुभवतो, सुख, दुःख, लाभ, हानी हे शरीराचे आहे, आत्म्याचे नाही. भगवान पुढे सांगतात, जो समजतो की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, तो जीवनात कधीही चुकीचा निर्णय घेत नाही. खरं ज्ञान म्हणजे काय? तर शरीराचा उपयोग साधनेसाठी, आत्म्याचं चिंतन, कर्म करताना समत्व, अहंकाराचा त्याग आणि सर्वांमध्ये एकाच आत्म्याला पाहणे म्हणजेच खरं ज्ञान. असा व्यक्ती म्हणजे द्वेष करत नाही, लोभ होत नाही, राग टिकत नाही, सुखदुःखात स्थिर राहतो आणि सर्वांशी प्रेमाने वागतो. आत्मज्ञान आयुष्याला अत्यंत साधं आणि सुंदर बनवतं. अध्याय 13 आपल्याला काही महान धडे देतो. 1. तू शरीर नाहीस, तू शाश्वत आत्मा आहेस. 2. शरीर हे फक्त साधन आहे. त्याचा उपयोग योग्य कर्मासाठी करा. 3. अहंकार कमी झाला की ज्ञान वाढतं. आत्म्याचा प्रकाश स्पष्ट दिसायला लागतो. 4. सर्वत्र एकच आत्मा आहे, म्हणून द्वेषाला जागा राहत नाही. 5. परमात्मा सर्वत्र पसरलेला आहे. तो बाहेर नाही, तो अंतर्मनात, श्वासात, विचारात आहे. या 13व्या अध्यायाचा सार असा आहे, शरीर म्हणजे क्षेत्र आहे, आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ आहे, परमात्मा म्हणजे सर्वत्र असणारा अनंत शाश्वत आहे. कृष्ण भगवान सांगतात, जो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील फरक ओळखतो आणि दोघांचे स्वरूप समजतो, तोच खरा ज्ञानी आहे. हा अध्याय आपल्याला स्वतःचा शोध घेण्याची प्रेरणा देतो. जीवन फक्त बाहेर नाही, ते आपल्या अंतर्मनातही आहे. तर मित्रांनो, जो स्वतःला ओळखतो, तोच जगाला योग्यरित्या पाहू शकतो. जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच श्रीकृष्ण भगवानांचे उपदेश आपल्याला आवडले असतील, तर जीवनात नक्कीच आणा. जय श्रीकृष्ण.